श्रीगोंदा शहरातील पारगाव रस्त्यावरील महात्मा फुले उद्यान या ठिकाणी काल रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास आईस्क्रीम विक्रेत्या महिलेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समाजातील एका तरुणाने लोखंडी गाजाने मारहाण केली होती। त्या घटनेनंतर श्रीगोंदेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून आज या घटनेचा निषेध करण्यासाठी शहराचे ग्रामदैवत शेख मोहम्मद महाराज मंदिरात सर्व व्यापारी, तरुण, नागरिक, त्याचप्रमाणे नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी सर्वच ग्रामस्थांनी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। तसेच या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी श्रीगोंदा शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून याबाबतचे निवेदन श्रीगोंदा पोलिसांना देण्यात आले आहे। काल रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास पूनम शिंदे या आईस्क्रीम विक्रेत्या महिलेला एका तरुणाने मारहाण केली होती। तुला या ठिकाणी आईस्क्रीम विक्रीची गाडी लावायची असेल तर मला 50,000 रुपयांची खंडणी दे, अशी मागणी या तरुणाने केली होती। आणि त्या खंडणी देण्यास विरोध केल्यामुळे बाहुल्या गुलाब काळे आणि त्याची आई संगीता काळे पत्नी आणि अनोळखी 2 महिलांनी आईस्क्रीम विक्रेत्या पूनम शिंदे यांना लोखंडी गाजाने मारहाण केली होती। या मारहाणीत पूनम शिंदे जखमी झाल्या आहेत। त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या घटनेनंतर श्रीगोंदा ग्रामस्थ आता एकवटले असून या प्रवृत्तीचा जाहीर निषेध त्यांनी व्यक्त केला आहे। त्याचप्रमाणे अनेक वेळा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजातील लोकांकडून सामान्य लोकांना वेठीस धरून त्यांच्याकडून खंडणी उकळणे, ताबेमारी करणे अशा घटना त्या गोष्टीचा देखील आज या बैठकीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। तसेच शहरातील मुख्य चौकात या लोकांकडून दिवसा दगडफेक करत दहशत पसरवणे, लोकांना वेठीस धरणे या घटना देखील घडत आहेत। याबाबतही श्रीगोंदेकरांनी मोठ्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि या सर्व घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि या आरोपींवर कारवाई होण्यासाठी येत्या मंगळवारी श्रीगोंदा शहर बंदची हाक देण्यात आली आहे।